जय हिंद सर्वांना आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावरचे शाब्दिक उदाहरणामधले काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खूप बेस्ट प्रश्न असणार आहे। एक दोन प्रश्न मी घेणार आहे आणि तिसरा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी म्हणजे कमेंटमध्ये मला त्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा आहे। बेस्ट प्रश्न आहेत, संकल्पना सुद्धा दिलेली आहे आणि बाय ऑप्शन कसं द्यायचं तेही तुम्हाला याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे। कारण संकल्पना खूप महत्त्वाची असते, म्हणून हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पूर्ण संकल्पना क्लिअर होतील। आणि या व्हिडिओ सोबतच तुम्हाला जर आपल्या बॅचेस जॉईन करायचे असेल तर आपलं ऍप्लिकेशन आहे ड्रीम विजन नावाचं, याच्यावर वेगवेगळ्या बॅचेस सध्या सुरू आहेत आणि बाकी हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे। काही अडचण असेल, काही कॉन्टॅक्ट असेल, पीडीएफ पाहिजे असेल तर हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर कॉल मेसेज करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। चला वेळ वाया न घालवता चालू करूयात आजचा पहिला प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नांना। महत्त्वाचे उदाहरण असणार आहे, खूप भारी भारी उदाहरण असणार आहे, शब्दरचना समजली पाहिजे आणि असे प्रश्न परीक्षेला आलेले असतात। अशा प्रश्नासाठी कुठलीही शॉर्टकट नसते, त्याला बाय ऑप्शन आपण जाऊ शकतो। आता बाय ऑप्शन सुद्धा कसं द्यायचं ते सुद्धा मी या टाइप मध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला वेळ वाया न घालवता चालू करूयात आजचा पहिला प्रश्न। व्यवस्थित समजून घ्या, असे प्रश्न आल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तर खूप विद्यार्थ्यांना वाटते भीती। हे प्रश्न भिण्यासारखे नाहीयेत, त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द व्यवस्थित वाचा। शब्द आणि शब्द व्यवस्थित वाचला ना आपल्याला मांडणी कशी करायची हे सुद्धा भारी समजतं। आता कशी मांडणी करायची ते आपण पाहणं सुरू करूयात। पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊयात। बघा काय म्हणतो प्रश्न, तर एका संख्येचा 3/4 भाग हा त्या संख्येच्या 4/5 भागातून वजा केल्यास उत्तर 40 येते, तर ती संख्या कोणती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे। राईट, ती संख्या कोणती आहे असं आपल्याला विचारलं। बरं मला सांगा, आयुष्यात असू द्या किंवा गणितात असू द्या, काही येत नसले की कोणाची आठवण येते? एक्सची। मग इथं पण एक्स आणू ना। मग आपल्याला जी एक संख्या म्हणले ती एक संख्या कोणती समजा, ती संख्या समजा एक्स। समजा कोणती? समजा एक्स। राईट, बाय ऑप्शन कसं द्यायचं तेही सांगतो, बघा लक्ष द्या। असू द्या, आता एक्स समजलं तर एका संख्येचा म्हणजे एक्सचा, संख्येचा चाचीच्या आल्यावर काय करायचं असतो आपल्याला? गुणाकार करायचा असतो। म्हणजे एक्सचा 3/4 भाग म्हणजे एक्स गुणिला कोण घेतलं पाहिजे आपण? 3/4 घेतलं पाहिजे। राईट, एका संख्येचा 3/4 भाग हा त्याच संख्येचा म्हणजे कोणाच्या रे राजांनो? एक्सचाच। त्याच संख्येचा 4/5 भागातून म्हणजे आम्हाला दुसरा भाग काय घ्यावा लागेल? एक्सचा किती भाग घ्यावा लागेल? 4/5 भाग घ्यावा लागेल। राईट, वजा केल्यास वजा करायचं आहे। काय करायचं? वजा करायचं। आता एक नॉर्मली गोष्ट आहे का, ही संख्या आणि ही संख्या सारखी आहे। राईट, आता या संख्येचा आम्ही 3/4 भाग काढतोय आणि याच संख्येचा आम्ही 4/5 भाग काढतोय, म्हणजे हा भाग आमचा मोठा असणार आहे। हा भाग मोठा असणार आहे म्हणजे ही मांडणी अगोदर झाली पाहिजे, ही अगोदर झाली पाहिजे। या संख्येतून वजा करा म्हणते ना, म्हणजे त्या संख्येचा 4/5 भागातून वजा करा, म्हणजे ही मांडणी आमची अगोदर इकडे झाली पाहिजे। मग आपण काय करूयात, या 4/5 ला इथं मांडूयात, 3/4 ला तिकडे मांडूयात। चालेल? का बरं मांडले हे समजलं पाहिजे, नाही तर बस सरनं मांडलंय म्हणून मांडले आम्ही पण मांडतोय असं नाही। राईट, कारण आम्हाला म्हणलंय या भागातून हा भाग वजा करा, म्हणजे 3/4 वाला भाग वजा करायचा। राईट, चला मग या दोघांना वेगळं वेगळं मांडून घेऊयात। राईट, समजलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी समजल्या ना मग आयुष्यात गणित अवघड जात नाही। वजा केल्यास उत्तर काय येतं म्हणताय? 40 येते। म्हणजे या दोघांची वजाबाकी किती आहे? 40 आहे, 40 आहे, 40 आहे। तर ती संख्या कोणती असं आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। बस याची व्यवस्थित मांडणी करा आणि याला व्यवस्थित सोडवा, संपला आपलं उत्तर। चालतंय? चला सोडून चालू करा। आता एक्सच्या छेदामध्ये काही नसतो म्हणून 1 असतो, एक्सचा गुणाकार 4 सोबत करा, किती होईल ते? 4x छेदामध्ये कोण येईल? 5 वजा एक्सचा गुणाकार 3 सोबत केला, काय होईल ते? 3x छेदामध्ये कोण येईल? 4 आणि इकडे जर आम्ही वजा किती येते म्हणलं? 40 येते असं आपल्याला म्हणावं लागेल। पाया समान करा, पाया समान 5 आणि 4 या दोघांचा पाया समान किती होईल रे? 20 होईल, कारण दोघांचा एलसीएम किती आहे? 20 आहे। 20 आहे, 5 ने सुद्धा 20 ला भाग जातो, 4 ने सुद्धा 20 ला भाग जातो। चला करा मग सर 5 ला 20 होण्यासाठी कितीने गुणावं लागलं? 4 ने। इथे जर 4 ने गुणलं असेल तर इथे सुद्धा 4 ने, मग 4 चोक 16, 16x बरोबर। हे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह जशास तसं। 4 ला 20 होण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 5 ने गुणावं लागेल। इथे 5 ने गुणलं तर इथे सुद्धा 5 ने, 5 त्रिक 15x। राईट राईट राईट, 16x मधून 15x गेले बरोबर। हे इकडचे बरोबरचे 40 लिहायचे राहिले ते एकदा लिहून टाकू, कशाला ठेवून द्यायचं त्याला? हे बरोबरचे 40 जशास तसे। सांगा मग 16x मधून 15x गेले, फक्त राहिलं कोण? x/20 आणि बरोबर कोण राहिलं? 40 बरोबर कोण राहिलं? 40। आणि आता नॉर्मली मला सांगा राजन, नॉर्मली मला सांगा, हे भागाकारातले 20 इकडे गेले, हे भागाकारातले 20 इकडे गेले, तर ते कशामध्ये जाणार आहेत?
गुणाकारात जाणार आहेत आणि गुणाकारात गेले तर x बरोबर कोण होईल, x बरोबर ऑलरेडी 40 आहेत. हे भागाकारातले 20 इकडे आले ते गेले गुणाकारात, म्हणजेच काय झाले 40 गुणिले 20 किती होईल. हे 2 शून्य साईडला ठेवून द्या आणि हे 4 दोन्ही 8, म्हणजे आपला आन्सर काय येईल, x ची व्हॅल्यू किती येईल 800 येईल. 800 येईल आणि 800 असणार आहे. हे आपल्याला जमलं पाहिजे, हे आपल्याला जमलं पाहिजे आणि हे आपल्याला जमलं पाहिजे. सर्वांना 100% 100% आणि 100% डन होतं का ते मला एकदा कमेंट करून सांगायचं आहे. आता पहा, हे जे 800 उत्तर आलं ना, हे बरोबर आहे का नाही हे कसं ऑब्झर्व करायचं, किंवा बाय ऑप्शन जात असताना कसं जाणार. आता आपण डायरेक्ट 800 उत्तराला ऑब्झर्व करूयात की आमचं जे 800 उत्तर आलं ते बरोबर आहे का नाही आहे. तर आपण काय करायचं, 800चा 3/4 भाग काढायचा, म्हणजे 800 गुणिला कोण घ्या 3/4 घ्या, राईट. आणि इकडे 800 गुणिला कोण घ्या 4/5 घ्या, कारण आम्हाला ते काढायला सांगितले ना. एका संख्येचा म्हणजे 800चा 3/4 भाग, त्याच संख्येचा म्हणजे 800चा 4/5 भाग, यांच्या एकदा या दोघांना काढून घ्या, दोन्हीला वेगळं वेगळं. चला काढून घ्या. काय होऊ शकतं, 4 1 4, 4 2 8, वरचे 2 शून्य जसे तसे. 200 गुणिला 3 केलं तर किती येतं 600 येतं. हे आलं इकडे 600, राईट. इकडे काय येतं बघा सर, 5 1 5, उरले 3 झाले 30, 5 1 30, हा वरचा शून्य जशा तसा. 16 चौक 64, म्हणजे किती होतं ते 640 होतं, राईट. आता आम्हाला काय म्हणलंय, याच्यामधून हे काय करा वजा करा म्हणलं, राईट. बरं 640 मधून 600 गेले किती राहतात, 40 राहतात. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलंय बघा ना, अरे सर याच्यातून हे वजा केल्यावर उत्तर काय येतं म्हणलंय 40, आणि 640 मधून 600 वजा केल्यास काय यायला लागले 40 यायला लागले, 40 यायला लागले आणि 40 यायला लागले. हे तुमचं काय झालं, प्रूफ झालं, राईट. हे बाय ऑप्शन सुद्धा आपण काढू शकतो, हे आम्हाला म्हणावं लागेल, राईट. पण बाय ऑप्शन मध्ये एक डिफॉल्ट असा असतो की आपल्याला 4ही ऑप्शन ऑब्झर्व करावे लागत असतात, राईट. त्यामुळे बाय ऑप्शन गेल्यापेक्षा मी आता जी पद्धत समजून सांगितलेली आहे ही पूर्ण पद्धत, संकल्पना आपण म्हणतो, ही संकल्पना आपली क्लिअर असली पाहिजे, राईट. सर्वांना डन झाले असेल, डन झाले असेल आणि डन झाले असेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. आणि आता मी तुम्हाला सोडवायला पुढचा प्रश्न मीच समजून सांगतो, व्यवस्थित पहा आणि नंतर तुम्हाला सोडवायला एक प्रश्न देतो. बघा, एका संख्येचा 3/5 च्या 2/3 मध्ये 15 मिळवल्यास तीच संख्या मिळते, तर ती संख्या कोणती आहे. मागच्या प्रश्नापेक्षा हा प्रश्न बऱ्यापैकी थोडासा बेसिक संकल्पनेवर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता मला नॉर्मली सांगा, कुठेही काहीच माहित नसलं, एका संख्येचा म्हणजे ती संख्या कोणती समजायची रे, काही नसलं की आम्हाला x ची आठवण येते म्हणजे येतेच, राईट. गणितात म्हणतोय बरं का, दुसरं कुठे जाऊ नका. मग x संख्येचा 3/5 म्हणजे या संख्येचा म्हणजे x चा 3/5 भाग चाचीचे आले म्हणजे परत गुणाकार 2/3 भागामध्ये, 2/3 भागामध्ये कोण मिळवायचे, 15 मिळवायचे म्हणालेस. अरे मिळवायचं म्हणल्यावर काय करावं लागेल आपल्याला, 15 प्लस करावं लागेल. तीच संख्या मिळते, अरे तीच संख्या मिळते याचा अर्थ आपण ती संख्या कोण गृहीत धरली होती, x, म्हणजे x मिळतो असं म्हणायचं. एवढी जर मांडणी आपल्याला जमली असेल तर ऑलमोस्ट आपलं उत्तर आलंय आणि आलंय असं म्हणायला काहीही हरकत नाही. चला बघा, परत एकदा सांगतो, एका संख्येच्या 3/5 च्या 2/3 मध्ये 15 मिळवल्यास तीच संख्या मिळते, म्हणजे x मिळते. एवढी मांडणी आपली आली असं गृहीत धरत आणि या समीकरणाला सोडणं चालू करत. आता आम्हाला नियमानुसार माहिती आहे की अगोदर काय करायचं असतो, गुणाकार करायचा असतो. मग आम्ही हा एवढा गुणाकार साईडला ठेवून देतो, राईट. चला, हा गुणाकार करत असताना काही जर काटाकाटी होत असेल तर करून टाका. हे 3 कटले. आता x छेदामध्ये काही नसतो म्हणून एक असतो. हा x या 2 सोबत गुणाकार केला तर काय भेटेल आपल्याला 2x, आणि छेदामध्ये काय भेटेल 5 भेटेल, राईट. 2x छेदामध्ये काय भेटले 5. आणि आता आम्ही याला जर सॉल्व्ह करायचं ठरवलं, पुढचं हे लिहून टाकूयात ना, +15 बरोबर कोण x, +15 बरोबर कोण x. आता आपण याला काय करूयात, एक कॉमनली विचार करूयात, कॉमनली. आता हे जे 15 आहेत अधिक मधले आहेत, या 15ला मी तिकडे घेऊन जातो. त्या 15ला जर मी तिकडे घेऊन गेलो तर राजांनो मला सांगा इकडे जे राहिले ते आपण जशा तसं लिहून टाका. काय राहिले इथं 2x छेदामध्ये कोण राहिले 5 बरोबर. इकडे काय घेऊयात x, हे प्लसचे 15 इकडे आल्यास -15 होतील, -15 होतील आणि -15 होतील, राईट. हे आम्हाला समजलं पाहिजे. किंवा तुम्ही ही स्टेप नाही बी वाढवली असती, इथलच्या इथंच केलं असतं, म्हणजे हे प्लसचे 15 इथे नेऊन ठेवले असते आणि इथे 2x/5 जरी ठेवले असते तरी जमलं असतं, काहीही अडचण नसते. आता हे भागाकारातले 5 इकडे आल्याच्या नंतर कशात जातील, गुणाकारात जातील. पण गुणाकारात जात असताना ते या पूर्ण संख्येसोबत गुणाकारात जाणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. हे 2x बरोबर इथं हा कंस पडणार आहे, कारण x - 15 हे पूर्ण ऑलरेडी तिकडे आहे. आणि आता हे भागाकारातले 5
तिकडं गेल्याच्या नंतर कशामध्ये जाणार आहेत, गुणाकारात जाणार आहे, म्हणजे हे गुणिले 5 होणार आहे. त्यामुळे मी मागचा जो व्हिडिओ घेतला होता, तुम्हाला आठवतं बेसिकचा व्हिडिओ घेतला होता, त्या बेसिक संकल्पना आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. आता यांचा गुणाकार करत असताना राजांनो आपल्याला काय करावं लागेल, हे तोपर्यंत जशाच तसं राहील. कोण, हे 2x जशाच तसे. बरोबर बरोबर. या 5चा गुणाकार पहिल्यांदा x सोबत होईल, मग काय होईल, ते 5 गुणिले x काय होईल, 5x. मध्ये वजाचं चिन्ह आहे, तर वजाचं चिन्ह तिकडे लिहून टाका. आणि 15 5 75, हे 75 जशाच तसे इकडे गुणाकार. आता झाला त्यांचा गुणाकार. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत. राईट, याची पीडीएफ मिळणार आहे, मी आपल्या ऍप्लिकेशनला सुद्धा टाकतो आणि टेलिग्रामला सुद्धा टाकून देतो. तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला सुद्धा टाकून देतो. हा नंबर आहे, याच्यावर मेसेज करून द्या. राईट, ते शेवटी जे आहे ते दिसत नसेल तर इथं 4 आहे शेवटी 8च्या नंतर. पीडीएफ देऊन टाकतो, काही लोड घेऊ नका. केलंय. तर ह्या बऱ्याच जणांना संकल्पना समजत नाहीत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, साध्या साध्या गोष्टी समजत नाहीत. आपण मागच्या व्हिडिओमध्येच आपण क्लिअर केलेल्या आहेत, समजल्या पाहिजे. आणि आता काय असतं, 2x बरोबर 5x वजा 15 आहे, तर सारखे सारखे पद आपल्याला जवळ आणून वजा करायचे असतात. मग काय करा, गरिबीवाले हे 75 ला इकडे आणा. राईट, आणि इकडे कोण राहिलं, 5x. हे मायनसचे 75 इकडे प्लस झाले, हे 2चे इकडे काय होतील, -2x होतील. सांगा मग, 5तून 2x गेले, कोण राहिले ते 3x. इकडे कोण आहे, 75. सांगा x बरोबर काय होईल, 75. एक गुणाकारातले 3 इकडे आल्यास कशात, भागाकारात. आणि मग x बरोबर काय भेटेल, x बरोबर भेटेल 25 25 25. खतम, जमलाय. सर एवढं सारं करायचं का, काही अवघड नाही, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे. फक्त त्याची मांडणी आम्हाला जमली पाहिजे. एकदा ही मांडणी आम्हाला जमली की आमचे उत्तर येतात येतात आणि येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. सर्वांना 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 एकदा डन झालं का कमेंट करून सांगायचं आहे. बरं चला पहा, आपलं जे उत्तर आलं ते बरोबर आहे का नाही ते पाहूयात. म्हणजे आता उत्तर किती आलं आपलं मागच्या प्रश्नाचं, सर मागच्या प्रश्नाचं उत्तर आलं 25, म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर किती आलं, 25 आलं. स्टेप बाय स्टेप काढलं. बरं 25 आलेलं उत्तर आपलं बरोबर आहे का नाही, एका संख्येचा म्हणजे ती संख्या आली 25. च्या 3/5, हे 3/5 च्या म्हणले म्हणजे गुणाकार. च्या 2/3 म्हणजे गुणिले 2/3 मध्ये 15 मिळवायचे म्हणते, म्हणजे 15 मिळवा. आणि मिळवल्याच्या नंतर तीच संख्या उत्तर येते, म्हणजे इथं जे उत्तर येणार आहे ते उत्तर आपलं 25च आलं तरच बरोबर येणार आहे. एवढं सॉल्व्ह केल्याच्या नंतर सॉल्व्ह करून बघत नाही येते का नाही. तर चला अगोदर काटाकाटी गुणाकारासोबत करून घ्या, एवढं आपण सॉल्व्ह करूयात. चला सर 3 3 तर कटले, 5 1 5 5 5 25 आणि 5 गुणिला 2 केले 10. 10 मध्ये हे 15 मिळवले, अरे 10 मध्ये 15 मिळवले किती आले, आले 25. म्हणजे 25 या संख्येचे 3/5 काढून 2/3 काढले, त्यामध्ये 15 मिळवले, तर 25च भेटत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आम्ही जे उत्तर काढलं ते आमचं बरोबर आहे, हे झालं आपलं त्याचं प्रूफ. आणि याला आपण बाय ऑप्शन सुद्धा गेलं तर या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. पण ऑप्शन मध्ये काय असतं, आपल्याला 4ही ऑप्शन ऑब्झर्व करावे लागत असतात, तितका वेळ नकोय. त्यामुळं कधीही जी बेसिक संकल्पना आहे ती संकल्पना लक्षात तुम्ही ठेवाल अशी सगळ्यांकडून अपेक्षा करूयात. आणि आपण नेक्स्ट प्रश्न पाहूयात. राईट, किंवा हा प्रश्न मी काय करतो तुम्हाला होमवर्कला देतोय. होमवर्क म्हणजे तुम्ही याचा आन्सर मला कमेंट करून सांगायचं आहे. CO चालतंय. डन झाला असेल आणि सर्वांना डन झाला असेल असं म्हणायला काहीही हरकत नाही.